कन्नडच्या राजकारणात हर्षवर्धन जाधव यांचं नाव काही नवीन नाही. एकेकाळी राजकीय वर्तुळात आपल्या धडाकेबाज व्यक्तिमत्वासाठी ओळखले जाणारे हर्षवर्धन जाधव यांच्यावर आज कायदेशीर कोंडीत सापडण्याची वेळ आली आहे. कधी वादग्रस्त कृतींनी ते चर्चेत राहिले, तर कधी त्यांना आपल्याच पत्नीकडून पराभवाचा सामना करावा लागला. पण आज त्यांच्या भोवती चर्चा आहे ती नागपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची. हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी नुकतंच ताब्यात घेतलं असून त्यांना आता तुरुंगवासाची वाट पाहावी लागणार आहे. पण नेमकं काय आहे हे प्रकरण आणि कसं घडलं हे सगळं, चला जाणून घेऊया. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये. हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी जुन्या प्रकरणात ताब्यात घेतलं आहे. 2024 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नागपुरात आले असताना जाधव यांना त्यांना भेटायचं होतं, पण सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना अडवलं. यातून वाद उफाळला आणि जाधव यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला. भारतीय दंड संहितेच्या कलम 353 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा गंभीर होता आणि त्यातच त्यांच्या विरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट निघालं होतं. पण जाधव यांनी न्यायालयात हजर राहणं टाळलं. अखेर न्यायालयाच्या कठोर निर्देशानंतर नागपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. आता गोष्ट इथेच थांबत नाही. जाधव यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी छातीत दुखण्याची तक्रार केली. त्यामुळे त्यांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना 24 तास निरीक्षणाखाली ठेवलं आहे. पण कायद्याचा मार्ग मोकळा आहे. पोलीस आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना तुरुंगात पाठवण्याची शक्यता आहे. पण हा सगळा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे का? हर्षवर्धन जाधव यांचा कायद्याशी सामना नवा नाही. 2011 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण छत्रपती संभाजीनगरला वेरूळ लेणीच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी जाधव यांना त्यांना भेटायचं होतं, पण पुन्हा एकदा सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना अडवलं. यातून वाद वाढला आणि जाधव यांनी पोलिसांना मारहाण केल्याचा आरोप झाला. पोलिसांनी तक्रार दाखल केली आणि तपासानंतर जाधव यांच्यावर दोषारोपपत्र दाखल झालं. जिल्हा न्यायालयाने त्यांना सरकारी कामात अडथळा आणि पोलिसांना जखमी केल्याप्रकरणी 1 वर्षाची सक्त मजुरी आणि 10,000चा दंड ठोठावला. त्यावेळी छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने 50,000च्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन दिला होता. हर्षवर्धन जाधव हे कन्नड विधानसभेचे माजी आमदार, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई असलेले जाधव यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल केली होती. पण विशेष म्हणजे त्यांचा पराभव झाला आणि तोही त्यांच्या पत्नी संजना जाधव यांच्याकडून. पण आता त्यांच्या समोर राजकीय पराभवापेक्षा मोठी लढाई आहे, ती म्हणजे कायद्याची. हर्षवर्धन जाधव यांच्या अटकेमुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे, तर विरोधक याला राजकीय डावपेचाचाच भाग मानत आहे. पण कायदा आपलं काम करतोय. जाधव यांना आता कायद्याच्या कसोटीवर उतरावं लागेल. पुढील 24 तासात त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवलं जाईल आणि त्यानंतर कायदेशीर कारवाई पुढे जाईल. ही कहाणी पुढे काय वळण घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? राजकारण आणि कायदा यांचा हा खेळ पुढे कसा रंगेल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.